नमस्कार. आपण बनवत आहोत फ्लावर वाटाण्याची भाजी. त्यासाठी छान फ्रेश फ्लावर आपण घेतला आहे आणि आता तो मी निवडून घेते. तर फ्लावर निवडताना नेहमी असा देठासकट त्याचा गड्डा तोडून घ्यायचा. छोटे छोटे आपल्याला ते पीस करायचे आहेत. चाकूने कधीही फ्लावर तोडू नका, असा हाताने त्याला छान तोडा, म्हणजे अगदी देठासकट फ्लावर असा तुटला जातो आणि आपल्याला त्यामध्ये काही आळे वगैरे असेल तर तेही व्यवस्थित दिसते. तर अशा प्रकारे मी सर्व फ्लावर निवडून घेतला आहे, तोडला आहे तो असा हाताने. आणि यानंतर हा मी थोडंशा कोमट पाणी करून धुवून घेते स्वच्छ. तर पाहू शकता किती छान असा पांढरा शुभ्र फ्लावर आहे आणि सर्व माझा तो निवडून झाला आहे. तर आता मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तर आता आपण फोडणी करूया. यासाठी मी टाकली आहे मोहरी आणि थोड्याशा प्रमाणात जिरं. 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं. त्यावर मी लसूणची पेस्ट घातली, थोडंसं आलं घातलं आणि आता आपण घालणार आहोत कांदा. तर मी चौकोनी कापून घेतला आहे कांदा आणि टोमॅटोही असा बारीक चिरून घेतला आहे. तर सर्व कांदा आता मी घालून घेतला आहे. आता आपण टोमॅटो घालूया आणि छान हे कांदा आणि टोमॅटो आपण परतून घेऊया. थोडंसं आपल्याला चांगलं त्याला शिजून द्यायचं आहे. तर त्याच्यावरती मीठ घालून घेतले, म्हणजे तो लवकर शिजला जातो. आणि आता आपण त्याच्यावरती थोडा वेळ झाकणही ठेवून घेऊया, थोडंसं हलवून घेऊया आणि मग झाकण ठेवूया. आता बघा, कांदा आणि टोमॅटो चांगला शिजत आलेला आहे. छान असा कांदाही लालसर होत आला आहे आणि टोमॅटोही असा थोडासा गळाल्यासारखा झाला आहे. तर आता आपण मसाले घालून घेऊया. यामध्ये आपण पहिली 1 चमचा हळद घालूया, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर घालूया. जो आपला घरचा लाल मसाला आहे तोच मी घालून घेते. तर मी तो घातला 1 चमचा आणि 1 चमचा आपण धना पावडर घालणार आहोत. तर तीही मी घालून घेतली आणि छान असे हे तेलावरती मिक्स करून घ्यायचेत मसाले आपल्याला. कांदा टोमॅटोही चांगला परतला आहे आणि तेलावरती मसालेही चांगले भाजले गेलेत. तर आता यावर आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा कढीपत्ताही फोडणीला घालूया आणि हे सर्व आता छान मिक्स करून घ्या. चांगले मिक्स करून घेऊया. आता मी हे परतून घेतले. आता यावर आपण स्वच्छ धुतलेला फ्लावर घालून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो नेहमी फोडणी व्यवस्थित झाली की त्यानंतरच भाज्या टाकायच्या. तर आता मी फ्लावर घालून घेते. आता सर्व फ्लावर मी यावरती घातला आहे. आणि फ्रीजमध्ये मी सोलून वाटाणा ठेवला होता, तोही थोडासा मी घातला आहे त्यावर. तर मी पूर्ण 1 गड्डा फ्लावर घेतला, त्यातला मी आत्ता अर्धाच वापरला आहे, अर्धा मी तसाच ठेवला आहे. कारण मला ही 2 ते 3 लोकांसाठीच भाजी बनवायची आहे, त्यामुळे तो जास्त झाला असता म्हणून मी अर्धाच फ्लावर घेतला आहे. आता हा छान मिक्स करून घ्यायचा आहे. यात मीठ मसाले सर्व घातलेले आहे आणि हा आपल्याला असा सुक्का बनवायचा आहे. तर थोडंसं झाकण देऊन 5-6 मिनटात आपला हा फ्लावर आणि वाटाण्याची भाजी रेडी होणार. एकदम सिंपल आणि चविष्ट अशी ही भाजी होते आणि झटपट बनली जाते. तर आता छान आपले मसाले मिक्स झालेत आणि आता आपण थोड्या वेळ झाकण ठेवून शिजून घेऊया.
5-6 मिनटानंतर फ्लावर छान आपला शिजून रेडी होतो आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.